पंढरपूर शहरामध्ये गेल्या 2 ते 3 महिन्यापासून सुट्ट्या नाण्यांचा खूप तुटवडा जाणवत आहे। पंढरपूर हे तीर्थक्षेत्राचं गाव असल्याकारणानं इथं रोजची साधारणतः 1 लाखाहून अधिक भाविकांची वारकऱ्यांची ये जा असते आणि किरकोळ व्यापाऱ्यांना सुट्टे पैसे गरजेचे असतात। व्यापार करताना 2 रुपये 5 रुपये 10 रुपये सुट्टे पैशांची अत्यंत गरज असते किरकोळ व्यापाऱ्यांना। तर 2-3 महिन्यापासून ह्या सुट्ट्या पैशांचा आणि 10 रुपये 20 रुपये 50 रुपयांच्या नोटा याचा खूप तुटवडा जाणवतो आहे। त्याकरता मी आज व्यापारी महासंघाच्या वतीनं भारतीय स्टेट बँक शाखा पंढरपूर इथले शाखा अधिकारी श्री आश्रय दीक्षित साहेब यांना आम्ही निवेदन दिले की आषाढी यात्रा तोंडावर आहे, अधिक महिना चालू आहे, तर ही सुट्टे पैसे आणि 10 रुपये 20 रुपये 50 रुपये नोटा सुमारे 1 कोटी रुपयाच्या उपलब्ध करून द्याव्यात शहरवासियांना, शहर व्यापाऱ्यांना। तर त्यांनी आमचं निवेदन स्वीकारले आणि त्यांनी बेलापूरच्या रिझर्व्ह बँकेतून ह्या नोटा आणि सुट्टे नाणे उपलब्ध करून देण्याचं त्यांनी आम्हाला आज आश्वासन दिलेलं आहे। त्याचबरोबर सध्या बाजारात असलेल्या 10 रुपये 20 आणि 50 रुपये नोटा अत्यंत जीर्ण झालेल्या आहेत। त्या व्यापार करताना खूप अडचणी येतात, लोक स्वीकारत नाहीत। ग्रामीण भागातले लोक असतात, भाविक असतात, ते जीर्ण झालेल्या नोटा स्वीकारत नाहीत। तर त्या जीर्ण झालेल्या नोटा त्या मार्केटमधून बदलून देण्याची व्यवस्था व्यापाऱ्यांना त्यांनी इथं स्वतंत्र काउंटर उघडून द्यावे अशी मागणी केलेली आहे। याही मागणीचा त्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून ती मागणी मार्गी लावण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे।